नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मित्रांनो, आज दिनांक 29 जुलै आपण आलतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, दोन्ही शेड पॅक होते आणि ग्राउंड वरती काल 4 लाईनी होत्या, त्याच ठिकाणी आज 2च लाईनी राहिले। आवक टोटल 350-400 मध्ये आहे, काल 450-500 मध्ये होती। 100-150 ने आवक परत आज कमी झालेली। मित्रांनो, बघू काय बाजार भाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून त्या चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचते। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, बाजार भाव सेम चालू आहे, काहीच बाजार भाव मध्ये बदल होत नाही आणि थोडाफार 50-100चा डिफरन्स येतो, कधी कम होतं तर कधी जास्त होतं। बाजार भाव तो चालू आहे, आवक पण स्थिर आहे। काल आवक 4 लाईन ट्रॅक्टरच्या होत्या, आज 2च लाईनी राहिले। टोटल आवक 300-350 मध्ये, काल 450-500 मध्ये आवक होती। 100-150 ने आवक पण कमी झालेली आहे। तर मित्रांनो, बघू आज काय बाजार भाव आपण व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी घाटसागींचा बाजार भाव सांगत असतो। व्हिडिओ पूर्ण बघत जा, म्हणजे तुम्हाला सरासरी हायस्ट रेट काय निघतं शेवटपर्यंत व्हिडिओ बघून कळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा। आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, लिलाव चालू झालाय रोजप्रमाणे। आपण पहिले ट्रॅक्टरचा बाजार भाव बघू, त्याच्यानंतर पिकअपचा बाजार भाव बघू पहिल्या नगापासून काय बाजार भाव निघतं। तर मित्रांनो, पहिल्या नगापासून बघतो आपण गोल्टी आहे। काय भाव गेली गोल्टी? काय भाव गेली गोल्टी? 671 झाली गोल्टी, बघू शकतो तुम्ही। 671 रुपीज। कुठले आपण? वने, ठीक आहे। 671 मित्रांनो, पुढे बघू शकतो क्वालिटी गोल्टी। काय भाव गेले? 675 675 रुपीज। कुठले आपण? रानवड, ठीक आहे। 675 पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1291 1291 रुपीज। कुठले आपण? जवळक्याचे का? बरं, बियाणं कोणतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे। बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांदा आपण। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव निघाला? 1712 रुपये जायले। 1712 रुपीज। बघू शकतो तुम्ही 1712 रुपये जायले। 1712 रुपीज। कुठले आपण? चिंचखेड। सुपर क्वालिटी कांदा आहे, मीडियम साईज मध्ये। बघू शकतो तुम्ही चिंचखेडचा कांदा आहे मित्रांनो। 1712 बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरा ना? येल्लोरचं बियाणं आहे, ठीक। पुढे बघू काय भाव गेला गोल्टा? 1090 रुपये 1090 रुपीज। बघू शकतो तुम्ही। कुठले आपण? चिंचखेड। बरं, बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, चिंचखेड। बरं, पुढे बघू शकतो तुम्ही आपण गोल्टा आहे। काय भाव गेला? 1070 रुपये 1070 रुपीज। कुठले? चिंचखेड, ठीक। 1070 1070 रुपीज। पुढे बघू शकतो तुम्ही खादे। काय भाव गेली? 680 रुपये जायले। 680 रुपीज। कुठले आपण? पिंपळगाव, ठीक। काय भाव गेला दादा? 1016 रुपये गोल्टा माल आहे। बघू शकतो तुम्ही 1016 रुपीज। कुठले आपण? पिंपळगाव। बरं, बियाणं कोणतं त्याचं? ठीक। पुढं बघू शकतो तुम्ही। काय भाव गेला? 1292 1292 रुपीज। कुठले हो? पिंपळगाव, ठीक आहे। 1292। पुढं बघू 1230 रुपये 1230 रुपीज। कुठले दादा? उंबरखेड। बियाणं माहिती का? नाही ना, ठीक आहे, उंबरखेड। पुढं बघू शकतो तुम्ही गोल्टा माले। काय भाव गेला काका? 975 975 रुपीज। कुठले आपण? चिंचखेड, ठीक आहे। 975। पुढे बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला दादा? 1510 60 का? 1560 रुपये 1560 रुपीज। कुठले आपण? जोपूळ। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक, जोपूळ। पुढे बघू शकतो तुम्ही क्वालिटी। हा किती जाईल हो? 1515 जाईल आपण। बघू शकतो तुम्ही 1515 रुपीज। आणि बियाणं कोणतं होतं? कुठला कांदा? चिंचखेड। बियाणं कोणतं होतं? ठीक, चिंचखेड। पुढे बघू शकतो तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलं? 1252 1252 रुपीज। कुठले दादा? सिरजगाव। बियाणं माहिती का? ठीक, 1252। शेतकरी नाही ना? पुढे बघू काय भाव गेलो? 1280 1280 रुपीज। 1280। कुठला आहे कांदा? पिंपळगाव ना? ठीक आहे 1280। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची।
काय भाव गेलं? काय भाव गेलं? 1275 1275 रुपीज. चिंचखेडचा कांदा आहे 1275. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? काय भाव गेलं? 1225 1225 रुपीज. कुठले आपण? लोणवाडी. बरं. काय भाव गेलो दादा? 1200 रुपये. 1200 रुपये जायले 1200 रुपीज. 1200. कुठला आहे कांदा? कोसवंत. बर. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं पुढं बघू. पिंपळावरचा कांदा आहे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1240 1240 रुपीज. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. कुठला आहे कांदा? आंतरवेली. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. बरं. आंतरवेलीचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेला काका? 1452 रुपये. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. 1452 1452 रुपीज. कुठले आपण? बरं. लोणवाडी. 1452. बियाणं कोणतं होतं? पुन्हा पुरचुंगीचा बियाणं आहे. ठीक. मित्रांनो पहिल्या लाईनीच्या अर्ध्यातून स्टार्ट केला आपण. बघू शकतो तुम्ही मीडियम साईज कांदा आहे. काय भाव गेलो? 1200 रुपये. 1200 जायले 1200 रुपये. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं याचं? ठीक. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1362 है ना? 1362 जायले 1362 रुपीज. कुठले आपण? बायळ. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. बायळाचा कांदा आहे मित्रांनो. 1362. पुढे बघ. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1000 रुपये. कुठला आहे कांदा? दीक्षेचा कांदा. 1000 रुपये जायले 1000 रुपये. पुढे बघ. बघू शकतो मी गोल्टी. काय भाव गेली? 780 730 रुपये जायले 730 रुपीज. कुठले काका? साकोरा. ठीक आहे. 730 रुपये. पुढे बघू. काय भाव गेलं? का? 1360 रुपये. 1360 रुपीज. 1360 रुपये. कुठला आहे कांदा? माळ साकोरा. बियाणं कोणतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे. ठीक आहे. माळ साकोऱ्याचा कांदा आहे मित्रांनो. पुढे बघू. काय भाव गेलं? 1395 1395 रुपीज. कुठले दादा? आणि बियाणं कोणतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. ठीक. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1280 1280 रुपीज. कुठले? रवळस. बियाणं कोणतं होतं? येल्लोरचं बियाणं आहे. ठीक आहे. रवळसचा कांदा आहे. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 1252 1252 रुपीज. कुठले? सुकेना. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. सुकेना. 1252. पुढे बघ. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 1325 जायले 1325 रुपीज. कुठले आपण? खडक मालेगाव. मीडियम साईज कांदा मित्रांनो. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढे बघ. काय भाव गेलो? 1130 1130 रुपीज. कुठले आपण? ताराबाद. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे. ताराबादचं कांदा आहे. पुढे बघ. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 13.5 1350 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. शिंद्याचा कांदा आहे मित्रांनो. 1350 रुपये. काय भाव गेलं? 1431. पहिले 1600 गेला होता का मागच्या हप्त्यात ना? आणि आज किती बोलले? 1430 रुपये. 1430 रुपये. सुपर माल मित्रांनो. बघू शकतो 60-65 साईज आहे. बरोबर आहे ना? काय परवडतच नाही. बरोबर. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं याचं? कुठला आहे कांदा? उर्दूळ. ठीक आहे. येल्लोरचं बियाणं आहे. उर्दूळचा कांदा आहे मित्रांनो. कलर आहे. क्वालिटी आहे. सुपर माल आहे. बरोबर आहे. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1550. कुठला आहे कांदा? नाळगाव उमराळ. बियाणं कोणतं होतं? येल्लोर ना. ठीक. 1550 ना.
1500 रुपये. पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1323 1323 रुपीज. कुठले आपण? दरसवाडी. बियाणं कोणतं होतं त्याचं? गजाननचं बियाणं आहे. दरसवाडीचा कांदा आहे मित्रांनो. ठीक आहे. 1200 रुपये झाले मित्रांनो. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. 1200 रुपये 1200 रुपीज. कुठले आपण? सावरगाव. याचं बियाणं कोणतं होतं काका? पंचगंगाचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलाय? 1450 रुपये 1450 रुपीज. कुठले आपण? चितेगाव. ठीक आहे. मीडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो. चितेगावचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू हे काय भाव गेलो? 1303. ठीक आहे. 1303 रुपये झाले 1303 रुपीज. कुठले आपण? चितेगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं. ठीक. चितेगाव. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला काका? 1305 रुपये. कुठला आहे कांदा? गंगापूर गाव नाशिक. गंगापूर नाशिक. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं. ठीक आहे. क्वालिटी बघू शकतो मीडियम साईजमध्ये कांदा आहे मित्रांनो. ठीक. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1250 1200. कुठले आपण? पालखेड बंधारा 1250 रुपीज. पालखेड बंधाराचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? गावठी बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो मी 70-75 साईज आहे कांद्याला. काय भाव गेलं? 1328 1328 रुपीज. कुठले आपण? आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू गोल्टी बघू शकतो मी. काय भाव गेलो? 851 जाईल 851 रुपीज. कुठले आपण? बरं. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे. 851 रुपये जाईल मित्रांनो. क्वालिटी बघू शकतो मी. साईज आहे गोल्टा माल आहे. आपण एक साईज आणलाय पूर्ण. पुढं बघ